हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल. तर आज आपण पाहणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी. तर चला मग पाहूयात. तर मी इथे घेतल्यात 3-4 हिरव्या मिरच्या आणि बटाटा. तर हे सर्व धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हा घेतला आहे साबुदाणा. तर साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकला होता, तो आता मी सुट्टा करून घेते. तर सुट्टा करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक केलेला शेंगदाणा कूट आणि चवीप्रमाणे मीठ. तर हे घातल्यानंतर दोन्ही मिक्स करून घेऊ आपण. मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप घालू शकता. आणि आता घातला आहे बटाटा. तर बटाटा हा व्यवस्थित फ्राय करून घेऊ आणि त्यानंतर आपण घालणार आहोत हिरवी मिरची. तर हे सर्व व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपण घालणार आहोत साबुदाणा. तर साबुदाणा हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. तर 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपण परत साबुदाणा हा व्यवस्थित परतून घेऊयात. तर हीच प्रोसेस आपण 2-3 वेळेस फॉलो करायची. यामुळे काय होईल की साबुदाणा हा खाली चिकटणार नाही आणि सर्व एकसारखा परतला जाईल. साबुदाणा तयार झालेला आहे आणि एकदम छान मऊ लुसलुशीत झालेला आहे, जसं की ओठाने खायासारखा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.